प्रिय मित्रांनो, असं म्हटलं जातं की ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. विरह म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय कळत नाही. पराजय म्हणजे काय ते शत्रूकडून हरल्याशिवाय कळत नाही. दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही. आणि सुख म्हणजे काय ते दुसऱ्यांच्या आनंदात शोधल्याशिवाय कळत नाही. आज आपण उधळ्या पुत्राचा दाखला पाहणार आहोत. हा नक्की उधळ्या पुत्राचा दाखला म्हणायचा की उधळ्या बापाचा दाखला हे आपण आज पाहणार आहोत. कारण ह्या दाखल्यातील पिता जो आहे तो दोन्हीही मुलांमध्ये आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून कवी बोरकर असे म्हणतात, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो. चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो, जीवन त्यांना कळले हो. जीवन काय हे त्यांनाच कळते जे स्वतःचा विचार न करता इतरांमध्ये आपलं सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. जीवन हे त्यांनाच कळतं जे निस्वार्थी वृत्तीने इतरांकडे बघण्याचा प्रयत्न करतात. कित्येक वेळेस आपण परमेश्वरापासून दूर जात असतो. ठिकठिकाणी आपण चुकत असतो. चुकणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, परंतु त्या चुका पुन्हा पुन्हा करणं हे अनैसर्गिक आहे. आणि म्हणून प्रत्येक चुकांपासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आपण कधीतरी पुन्हा वापस यायला पाहिजे. जो परमेश्वर आपले दोन्ही हात पसारून आपल्याला कवेत घेण्यासाठी थांबलेला असतो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो, उधळ्या पुत्राचा दाखला हे त्या दाखल्याचं ओरिजिनली नाव नाही. ते नाव नंतर ॲड करण्यात आलं. काहींच्या मते उधळ्या पुत्राचा दाखला हा दोन्ही मुलांवर देखील लागू होतो. जो धाकटा मुलगा आहे तो संपत्ती उधळतो, तर जो दुसरा थोरला मुलगा आहे तो आपल्या भावावर, त्याचप्रमाणे वडिलांवर राग, ईर्ष्या, द्वेष अशा वाईट दुर्गुणांची उधळण करत आहे. तर काहींच्या मते या दाखल्याचं शीर्षक उधळ्या बापाचा दाखला असं व्हायला पाहिजे होतं. कारण जो बाप आहे तो फक्त धाकट्या मुलावरच नव्हे तर थोरल्या मुलावर देखील आपल्या प्रेमाची उधळण करत आहे. उधळ्या पुत्राच्या ह्या दाखल्यामध्ये पश्चातापाचं उत्तम असं सादरीकरण केले गेलेलं आहे. पश्चाताप हा कसा असावा, पश्चाताप हा कसा करावा याचं उत्तम असं उदाहरण धाकट्या मुलाकडून आपल्याला समजत आहे. पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप म्हणजे रिपेंटन्स. आणि हा रिपेंटन्स शब्द हिब्रू शब्द शू यापासून आलेला आहे. शू म्हणजे टू रिटर्न, परत वापस येणे असा होतो. आणि त्याला मेटानॉया असे देखील म्हणतात. पश्चाताप म्हणजे काय? तर पश्चाताप म्हणजे बदललेली दृष्टी. पश्चाताप म्हणजे नवी दिसणारी सृष्टी. पश्चाताप म्हणजे हृदयांचं रूपांतर. पश्चाताप म्हणजे नवीन जीवनाची पहाट. पश्चाताप म्हणजे कष्टाने घडवलेले घाट. पश्चाताप म्हणजे नवीन मूल्यांना आत्मसात करणं. पश्चाताप म्हणजे नम्र होऊन शरण जाणे. उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये आपण बघतो की जो धाकटा मुलगा आहे तो निर्लज्जपणाचा कळस होता. कारण यहुदी समाजामध्ये आपण बघतो की जोपर्यंत बाप मरत नाही तोपर्यंत संपत्तीची वाटणी होत नसे. आणि धाकट्या मुलाने ज्यावेळेस आपल्या संपत्तीचा हिस्सा मागितला त्यावेळेस त्याने इनडायरेक्टली असं दाखवून दिलं की हे बापा, तू माझ्यासाठी मेलेला आहेस. त्यानंतर दुसरी मोठी घोडचूक त्याने केलेली आहे आणि ती म्हणजे परमेश्वराची चौथी आज्ञा त्याने मोडलेली आहे. ती चौथी आज्ञा काय? तर आईबापाचा मान राख. त्याने आईबापाचा, आपल्या बापाचा मान राखलेला नाही. त्याचप्रमाणे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांची वृद्धापकाळी जी काळजी घ्यायची असते ती तो घेण्यापासून दूर पळत आहे. आणि तो जणू काही इनडायरेक्टली सांगत आहे की हे बापा, मला तुझं काही देणं घेणं नाही. तू जग किंवा मर, मला काही देणं घेणं नाही. तुझ्या वृद्धापकाळात तुझी कोणी काळजी घेऊ अगर ना घेऊ, मला माझ्या संपत्तीचा वाटा दे आणि मला जाऊ दे. अशा तऱ्हेने त्या धाकट्या मुलाने त्याच्या बापाचा अपमान केलेला आहे. आणि म्हणून असं म्हणतात की विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याची बुद्धी फिरली आणि त्याने आपल्या संपत्तीचा वाटा घेऊन आपल्या बापाला दूर सारलेला आहे. परंतु ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपण त्या बापाला मानलं पाहिजे. कारण तो बाप शांतपणे आपल्या पुत्राला
जे पाहिजे ते देत आहे. जो बाप आहे तो जिवंतपणेच आपल्या संपत्तीचे वाटे करत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो समान वाटे करत आहेत. धाकट्या मुलाला देखील तेवढाच वाटा आणि थोरल्याला देखील तेवढाच वाटा, अशा प्रकारे समान वाटणी तो करत आहे. आणि आपण बघतो की जो धाकटा मुलगा आहे तो काय करत आहे. जो धाकटा मुलगा आपली संपूर्ण संपत्ती घेऊन, आपला वाटा घेऊन दूरदेशी निघून जातो. आणि दूरदेशी निघून गेल्यानंतर तो काय करतो, तो त्या संपत्तीचं किंवा आपल्या वाट्याचं एक नवीन बिझनेस चालू करतो का? नाही. तो ते पैसे कशामध्ये तरी गुंतवतो का? नाही. तो ते पैसे घेऊन काहीतरी सत्कार्य करतो का? नाही. तर तो ते सर्व पैसे घेऊन मौज मजा करण्यासाठी निघून जातो. त्याला पैशाची जाण होती परंतु माणसांची नव्हती. आणि म्हणून असं म्हटलं जातं की असतील शिते तिथे जमतील भूते. या उक्तीनुसार ज्यावेळेस त्याच्याकडे भरपूर असा पैसा होता त्यावेळेस भरपूर असे मित्रमंडळी त्याला भेटले. त्याला चांगलं म्हणू लागले, त्याच्या अवतीभोवती फिरू लागले, त्याचा उदो करू लागले. परंतु काही दिवसानंतर परिस्थिती बदलली आणि त्या देशामध्ये दुष्काळ पडला. त्याला आपली पोटाची खळगी कशी भरावी याची चिंता होती. परंतु आपले पोट भरण्यासाठी हा धाकटा मुलगा एका रहिवाशाजवळ जिथे डुकरे चारत असत तेथे कामासाठी जातो. पण बघतो की जे डुकरं खात त्या तरी शेंगा खायला मिळाव्या असा त्याला मोह होत होता. याचाच अर्थ असा की तो मालक देखील त्याला खायला काहीही देत नसे. डुक्कर हे यहुदी समाजामध्ये अतिशय अनक्लीन किंवा दूषित समजले जाई. लेवीय अध्याय 11 ओवी 27 मध्ये परमेश्वर म्हणतो की तू डुकराचे मांस खाऊ नये, तसेच त्याच्या मृत शरीराला देखील स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे आपण बघतो की त्याचं नाव घेणं देखील, डुकराचं नाव घेणं देखील यहुदी समाजामध्ये निषिद्ध किंवा अपवित्र मानलं जाई. आणि म्हणूनच डुकराच्या नावाचा उल्लेख करताना देखील लोक दावार आचेर असं म्हटलं जाई, म्हणजे अनादर थिंग, अशा प्रकारे त्या डुकराची अवहेलना होत असे. त्याचप्रमाणे आपण बघतो की जुन्या करारामध्ये एलाजार नावाच्या मनुष्याने फटके खाणे पसंत केले, मरणे पसंत केले, परंतु डुकराचे मांस खाण्यापासून त्याने नकार दिलेला आहे. आपण बघतो की यहुदी समाजामध्ये डुकराला अतिशय तुच्छ समजले जाते. असं का? तर जगात पसरलेले आत्तापर्यंत भरपूर अशा महामारी आहेत. तर जगात आत्तापर्यंत जर 20 महामारी आलेल्या असतील तर त्यापैकी 20 पैकी 13 ते 14 महामारी ज्या आहेत त्या डुकरापासून आलेल्या आहेत. त्याच्यापासून रोग प्रसार झालेला आहे असं म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे डुक्कर हे जे आहे त्याला घाणीत राहायला आवडतं. ज्यावेळेस तो धाकटा मुलगा तिथं जाऊन डुकराचं अन्न खायला त्याची इच्छा होते त्यावेळेस तो स्वतः त्या डुकरासारखा गलिच्छ, दूषित आणि अपवित्र झाला आहे याचं प्रतीक समजलं गेलेलं आहे. ह्या धाकट्या मुलाकडून शिकण्यासारखं काहीच नव्हतं. त्याने संपूर्ण आयुष्य हे असंच वाया घालवलेलं होतं. परंतु त्याच्या जीवनातून आपण एक गोष्ट महत्त्वाची अशी शिकू शकतो आणि ते म्हणजे पश्चाताप. तो भानावर आला हे जे वाक्य आहे, ही केम टू हिज सेन्सेस, तो भानावर आला हे शब्द त्याचं जीवन बदलवून गेलेलं आहे. आपण जे करत आहोत ते चुकीचं आहे हे त्याला ज्या दिवशी उमगलं त्या दिवशी पश्चातापाला सुरुवात झाली. आणि म्हणून तो म्हणतो की लूक अध्याय 15 ओवी 17 मध्ये माझ्या बापाच्या घरी मोलकऱ्यांस देखील खाण्याची रेलचेल आहे आणि मी इकडे भुकेने मरतो आहे. त्याचप्रमाणे लूक अध्याय 15 ओवी 18 मध्ये देखील तो म्हणतो की मी आता उठून माझ्या बापाकडे जाईल आणि म्हणेल, बाबा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. लूक अध्याय 15 ओवी 19 मध्ये देखील आपण बघतो की तो म्हणतो की मी तुमचा मुलगा म्हणून घ्यावयास पात्र नाही, मी तुमचा मुलगा म्हणून घ्यावयास देखील पात्र नाही, परंतु मला मोलकराप्रमाणे वागवा. पश्चाताप करण्यासाठी 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे आपण भानावर आलं पाहिजे. वी हॅव टू कम टू आवर सेन्सेस. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपण आपल्या केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे धाकट्या मुलाने आपण जे काही केलेलं आहे हे चुकीचं आहे हे ज्यावेळेस त्याने स्वीकारलं त्यावेळेस पश्चातापाला सुरुवात झालेली आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नम्र होऊन पुन्हा एकदा पित्याकडे वापस जाणं. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, वरील दाखल्यामध्ये पित्याचा रिस्पॉन्स काय होता, पित्याची प्रतिक्रिया काय होती. ज्यावेळेस पित्याला
आपला मुलगा दूरवरून येताना दिसत आहे, याचा अर्थ म्हणजे रात्रंदिवस पिता आपल्या डोळ्यात तेल घालून आपल्या धाकट्या मुलाची वाट पाहत होता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तो लांबून पाहतो की आपला मुलगा आलेला आहे, हे पाहिल्यानंतर तो जो वृद्ध पिता आहे तो धावत धावत जातो. धावत जाणे याचा अर्थ अतिशय आनंद होणे. तो जो पिता होता तो काही 20-25 वर्षाचा चांगला तरुण नव्हता, तर तो एक वृद्ध माणूस होता. अशा स्थितीमध्ये देखील आपल्या वयाचा विचार न करता, आपण पडू की काय याचा विचार न करता तो पिता धावत धावत जाऊन त्याला भेटायला जातो. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिता त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचं चुंबन घेतो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. ह्यावेळेस तो जो पिता आहे त्याने त्याच्या कानामागं लावल्या नाहीत, त्याला उपदेशाचे धडे दिले नाहीत किंवा त्याच्यावरून शिव्याची लाखोली वाहिली नाही, तर त्याला शांतपणे मिठी मारून त्याचं चुंबन घेतलं. आणि ज्यावेळेस मुलगा आपलं संपूर्ण दुःख व्यक्त करतो, आपल्या चुका व्यक्त करतो, आपले पाप व्यक्त करतो, त्यानंतर पिता त्याला काहीही दूषण लावत नाही, तर आपल्या मोलकरांना सांगतो की याला उत्तम असा जगा घाला आणि त्याच्या बोटात अंगठी घाला. अंगठी घालणे याचा फार मोठा अर्थ आहे. तो त्याला त्याच्या पुत्रत्वाचा हक्क, त्याच्या पुत्रत्वाचा अधिकार परत वापस करत आहे. ज्यावेळेस त्या धाकट्या मुलाने आपल्या संपत्तीचा हिस्सा घेतला, एक पुत्र म्हणून जगण्याचा अधिकार गमावलेला होता. आता त्याला त्या बापाच्या संपत्तीमध्ये काही एक हिस्सा नव्हता. परंतु ज्यावेळेस ती अंगठी त्याला पुन्हा देण्यात येते, त्यावेळेस त्याचा अर्थ असा आहे की पित्याने त्याला पुन्हा एकदा पुत्र म्हणून स्वीकारलेला आहे. आपल्यापैकी असे किती जण आहेत की जे पश्चातापी अंतकरणाने पुन्हा पित्याकडे जातात. आपण देखील जीवन जगत असताना परमेश्वराने दिलेले कौशल्य असतील, स्किल्स असतील, टॅलेंट्स असतील, ते आपण असेच उधळ्या पुत्रासारखे उधळून लावतो का? किती वेळा आपण परमेश्वराचा अपमान करून परमेश्वरापासून दूर जात असतो. वाईट संगत, वाईट मित्र ह्याच्यामध्ये आपला पैसा उधळत असतो. किती वेळेस त्या धाकट्या मुलाप्रमाणे आपण घाणीमध्ये, पापामध्ये लोळत असतो. आज आपण जरी पापामध्ये असू तरी देखील आपल्याला एक आशा आहे, एक विश्वास आहे की आपला पिता आपल्यावर निस्सीम असं प्रेम करत आहे. कित्येक वेळेस आपण पश्चाताप घेण्यासाठी जातो आणि प्रत्येक वेळेस सैतान आपल्याला भुरळ घालत असतो. अरे तू काही पाप केलेच नाही तर कशाला तू प्रायचित घ्यायला जातो? किंवा हे जे काही पाप आहेत ते अतिशय नगण्य आहेत, पाप प्रायचित घेऊन काहीही फायदा नाही. किंवा सैतान अशी देखील भुरळ घालतो की तू इतका महापापी आहेस की परमेश्वर तुला कधीही माफ करू शकणार नाही आणि म्हणून तू पश्चाताप करू नकोस, तू प्रायचित घेऊ नकोस. आणि अशा तऱ्हेने ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वराचा आणि आपला संबंध हा सैतान वेळोवेळी तोडत असतो. आपल्या मनामध्ये जी परमेश्वराला भेटण्याची इच्छा वेळोवेळी तयार होत असते, त्याला वेळोवेळी हा सैतान बांध घालत असतो. आणि त्यानंतर आपण बघतो की पिता त्यानंतर एक पुष्ट असं वासरू आपल्या धाकट्या मुलासाठी कापत आहे. पुष्ट वासरू कापणं म्हणजे काय? म्हणजे त्या पित्याला इतका आनंद झालेला होता की त्याला तो आनंद फक्त आपल्या घरापुरताच लिमिटेड ठेवायचा नव्हता. कारण आपल्याला माहीत असेल की जे पुष्ट असं वासरू आहे ते घरच्यांसाठी कापलं जात नाही. घरच्यांसाठी पुष्ट असं कोकरू कापलं जातं. आणि हे सर्व ड्रामा होत असताना जो थोरला मुलगा आहे तो घरी येतो आणि तो हे सर्व पाहत असताना त्याच्या मनामध्ये ईर्ष्या, जलसी तयार होते. हा जो माझा धाकटा भाऊ होता तो संपूर्ण उडवून पुन्हा एकदा वापस आलेला आहे आणि माझ्या बापाला किती आनंद होत आहे. कदाचित ह्यामुळे त्याला भावाचा राग आलेला असेल. जसं आपण जुन्या करारामध्ये बघतो, कायनाने आबेलाचा खून केला कारण आबेलाचं दान जे आहे ते परमेश्वराने स्वीकारलेलं होतं आणि म्हणून परमेश्वर आबेलाला जवळ करतो हे पाहून कायनाला राग आला होता. त्याच्या मनामध्ये मत्सराची भावना पेटलेली होती आणि पुढे आपण बघतो की तो त्याचा वध करतो. जो मोठा मुलगा होता तो त्या पित्याबरोबर जवळ राहून देखील इतके वर्ष त्याला पिता समजलेला नव्हता. परंतु जो धाकटा मुलगा होता त्याच्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती आणि ती म्हणजे तो आपल्या पित्यापासून दूर गेलेला असताना देखील आपला पिता प्रेमळ आहे, आपला पिता दयाळू आहे हे त्याने हेरलेलं होतं. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, प्रत्येक मिसा ज्यावेळेस आपण साजरा करतो त्या वेळेस ह्या उधळ्या पुत्राची आपण जाणीव ठेवली पाहिजे. कारण ज्या वेळेस आपण सर्वप्रथम मिसामध्ये येतो आणि धर्मगुरू आपल्याला सांगतात की आपण आपल्या पापाची आठवण करूया,
त्यावेळेस आपण त्या उधळ्या पुत्राप्रमाणे आपल्या पापाची आठवण केली पाहिजे. ज्यावेळेस आपण म्हणतो की सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ, हे शब्द ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण त्या उधळ्या पुत्राप्रमाणे आपण केलेले सर्व पापे आठवले पाहिजेत. आणि सर्वात शेवटी ज्याप्रमाणे पिता म्हणतो की ऑल आय हॅव इज युअर्स, म्हणजे जे माझं आहे ते सर्व काही तुझेच आहे. हे वाक्य लक्षात ठेवताना आपण मिसामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे माझे शरीर आहे, तुम्ही घ्या आणि खा, हे माझे रक्त आहे, तुम्ही घ्या आणि प्या, जे माझे आहे ते सर्व तुमचेच आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधुगिनो, असा महान असा हा दाखला आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, आणि ते म्हणजे उत्तम प्रकारे पश्चाताप करून आपण परमेश्वराकडे वळलं पाहिजे. आणि म्हणून जे लोक भरपूर अशा वर्षापासून किंवा महिन्यापासून पश्चाताप घेतलेला नसेल, त्यांनी कृपा करून लवकरात लवकर जाऊन परमेश्वर प्रेमाचा अनुभव घ्या, कारण परमेश्वर हा फार चांगला आहे. तर आज आपण विशेष करून प्रार्थना करूया की जे घर सोडून किंवा आपलं चर्च सोडून देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना परमेश्वराच्या प्रेमाची जाणीव उरलेली नाही, त्यांनी वेळेवर भानावर यावं, तेवढी कृपा परमेश्वराने त्यांना प्रदान करावी आणि त्यांनी पुन्हा एकदा पश्चाताप करून परमेश्वराकडे यावं, त्याच्या प्रेमाचा अनुभव घेऊन पाहावा. म्हणून आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे.